सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जिथे मतमोजणी होते त्या नेस्को सेंटरमधून आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आता आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, नक्कीच सौरभ, आपण जर पाहायला गेलं तर मुंबईतल्या 6 मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघांची मतमोजणी जी आहे ती या नेस्को सेंटरवरती होणार आहे। सर्व मुंबईकरांचं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या नेस्को सेंटरवरती असेल, कारण 6 पैकी 3 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते याच ठिकाणावरून समजलं जाणार आहे। या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। सर्व पक्षांचे पदाधिकारी त्यांना आय कार्ड जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेले आहेत। ते पदाधिकाऱ्यांचे आय कार्ड तपासून जे आहे ते त्या कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे आणि संपूर्ण काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जात आहे। कारण की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी होऊ शकते। या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांकडून जे आहे ते या संपूर्ण मतमोजणी केंद्राबाहेरचा 1 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। 3 मतदारसंघांपैकी उत्तर मध्यमध्ये जे आहे ते पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत होणार आहे, तर उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटात